तर मित्रांनो, आज तुमचा बघा ऍडमिन दीपक. आज तुम्हाला काजू दाखवणार नाही का. इथे वरती आलोय मी. इथं आपल्या मित्राची कॅम्प साईट आहे नाही का, आरंभ कॅम्प एक्सपेंडर म्हणून. तर इथं आलोय. तर आता थोड्या वेळानं मी तुम्हाला काजू पण दाखवतो नाही का. आता त्याच्या कॅम्पिंग साईट वरती चाललोय. तिथं काय कसं आहे ना ते पण तुम्हाला दाखवतो नाही का याच्या सोबतच. तर आता चला बघू पुढे काय चाललंय ते. इथे आल्याच्या नंतर बघितलं तर इथे डेकोरेशन तर एक नंबर केलं नाही का मित्रांनी. त्याच सोबत एंटरटेनमेंटसाठी साऊंड सिस्टम पण बसवलेला आहे. तर भावांनो, तुम्हाला ना मी आरंभ कॅम्पचे खासियत सांगतो नाही का. म्हणजे इथे जे काय जेवण बनते ना ते सगळं चुलीवरती बनते नाही का, एकदम गावच्या पद्धतीनुसार. आणि ते जेवण बनवणं कुठली महिला वगैरे काय ठेवलेलं नाही. इथे स्वतःचे जे स्वतः मालक आहेत ना ते स्वतः जेवण बनवतात नाही का, त्यांच्या स्वतःच्या हाताने. हे विजय कोंडार आणि हे इथल्या मालकीन नाही का, ते स्वतःच्या हाताने भाकरी तापून तुम्हाला सर्व करतील नाही का. त्याच सोबत तुम्हाला जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही पद्धतीचं जेवण भेटलं जाईल नाही का. म्हटलं व्हेज असो नाही तर नॉनव्हेज असो, दोघांना पण जेवण भेटले झाले ते. आरंभ कॅम्पचा दुसरा मालक नाही का, फुल्लोंडिया बाज्या. इथे कॅम्पले ना कोणाची धावपळ आहे का नाही काय माहिती, पण याची मोकर धावपळ आहे नाही का. हाच कामाचा माणूस नाही का वाटतं. आजच्या मेनू मध्ये काय काय ना ते आपण आचारलाच विचारू नका. मेनू मध्ये काय काय आहे ते तेवढं सांगा फक्त नाही का. आजच्या मेनू मध्ये काय काय. आपण नॉनव्हेज मध्ये आपण चिकन बनवलंय आज, आणि व्हेज मध्ये पनीर बनवलंय. आपला राईस आणि बाजरीची भाकर देतो आपण, आणि हे कांद्याचं सलाड बिलाट आहे. हे आपली प्लेटिंग. पब्लिक आता काजी बघायला चालतो नाही का. आता काजी दाखवतो नाही का तुम्हाला वरती जाऊन. काजव्याचं रान सार भाण्यावरती घेरलं दाटली